नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या ज्या काही घरकुल योजना आहेत मित्रांनो, त्या योजनेअंतर्गत तुम्हाला घरकुल मंजूर झालेलं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची गुड न्यूज आहे मित्रांनो। कारण आता तुम्हाला घरकुलसाठी 5 ब्रास वाळू घरपोच मुफ्तमध्ये दिली जाणार आहे मित्रांनो। असा निर्णय 1 जुलै 2025 रोजी मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेला आहे। माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सरांनी ही माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, डायरेक्टली त्यांनी काय काय सांगितलेलं आहे आपण डायरेक्टली लाईव्ह पाहूयात। चला तर मग वेळ न घालवता तो व्हिडिओ पाहूयात। राज्यातले जे आता 20 लक्ष घर आपल्याकडे आले, जुने काही घरकुल बांधकाम पेंडिंग आहे आणि पुन्हा 10 लक्ष घर राज्यामध्ये येणार आहे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या स्कीम येणार आहे। त्यामुळे आपण आता निर्णय घेतलेला आहे की ज्या ग्रामपंचायतीमध्ये, ज्या नगरपंचायतीमध्ये, ज्या भागामध्ये वाळू घाट आहे, नदी नाल्यावर वाळू उपलब्ध आहे, ईसी असो की ईसी नसो, पर्यावरण मंजुरी असो की पर्यावरण मंजुरी नसो, घरकुलांना तुम्ही 5 ब्रास रेती तहसीलदारनी 5 जनरेट करून, तहसीलदारनी महाखरीच्या ऑनलाईन पोर्टलवरनं 5 त्या ठिकाणी जनरेट करायची, ती वाळूची 5 घरकुलाला घरोघरी पोहोचून द्यायची आमच्या तलाठ्यामार्फत आणि आमचा तलाठी तो 5 घरी पोहोचून देईल 5 ब्रासची। आणि त्या घरकुल मालकांनी आपल्या ग्रामपंचायतच्या जवळच्या रेती घाटावरती घ्यायची, नसेल तर बाजूच्या तालुक्यातून घ्यायची, तहसीलदारने त्याला आयडेंटिफाय करून द्यायचं कुठून वाळू उचलायची। हा एक निर्णय आपण घेतला। दुसरं, ईसी असो की ईसी नसो, अंबादासजी, ईसी असो की ईसी नसो, स्थानिक बांधकामं म्हणजे स्थानिक ग्रामपंचायतमध्ये जेवढे बांधकामं करायचे असतील त्यांनी 600 रुपये रॉयल्टीच्या हिशोबाने 100 ब्रास, 200 ब्रास, 500 ब्रास जी काय रेती ग्रामपंचायतला नगरपालिका लागेल ती सुद्धा तहसीलदारकडे अर्ज करायची, त्यांनी त्याला 500 उपलब्ध करून द्यायच्या। आणि तिसरं, ग्रामपंचायतीमधले, नगरपंचायती काही प्रायव्हेट बांधकाम असतील, खाजगी बांधकाम असतील ज्या वाळू घाटाच्या एरियामध्ये, त्यांनी सुद्धा तहसीलदारकडे अर्ज करायचा, त्यांना सुद्धा तहसीलदारनी टीपी उपलब्ध करून द्यायची। म्हणजे तहसीलदारला नोडल अधिकारी केला आणि वाळू ही स्थानिक रेती घाटावरनं, ईसी असो की ईसी नसो, तरी आपण स्थानिक बांधकामांना ही या ठिकाणी वाळू धोरणामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे।